नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा करिअर एक्सपर्टच्या चॅनल मध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेसचे एमबीबीएस साठी काय कट ऑफ जाणार आहे 2026 मध्ये। आता नीटची एक्झाम झाली, पण आता पुढे काय कट ऑफ जाईल आणि तुम्ही तुमच्या आन्सर की नुसार तुमचे मार्क मोजलेच असतील। पण आता ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनी खूप चिंतेत पडले असेल की सर आता 2026 चा तो पेपर सोपवा आता, पण आता कट ऑफ वाढेल की कमी होणार, प्लस त्याच्यामध्ये सीट किती वाढतील कॉलेजेसचे, आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। तर चालू करूया व्हिडिओसाठी। आपण आता सर्वप्रथम बघणार आहे की नीट 2026 चं कट ऑफ आणि त्याचं अनालिसिस आणि प्रिडिक्शन बघणार आहे। तर या ठिकाणी आल्याच्या नंतर गव्हर्नमेंट एमबीबीएस कट ऑफ मागील वर्षी किती होता आपण ते बघणार आहे पहिले। तर 2024 मध्ये 629 मार्क वरती एमबीबीएस चं कॉलेज मिळालं होतं विद्यार्थ्यांना आणि 2025 मध्ये 505 वरती मिळालं होतं। लास्ट कट ऑफ आहे आपण ते बघितलं आणि किती मार्कांनी डाऊन झाला होता हा 2025 मध्ये। 2024 ला 629 होता आणि तो किती मार्कांनी डाऊन झाला होता 2025 मध्ये, कारण की जो काही आता तुम्हाला माहित असेल नीट 2025 चा जो काही पेपर होता तो फिजिक्स त्याच्यामध्ये टफ होतं, तर केमिस्ट्री आणि फिजिक्स त्याच्यामध्ये टफ आलेलं होतं, त्यामुळे जे काही कट ऑफ होता तो डाऊन गेलेला होता। तो किती मार्कांनी डाऊन गेला होता? 125 मार्कांनी तुमचा डाऊन गेलेला होता, बरोबर। त्याचप्रमाणे आता आपण बघणार आहे की प्रायव्हेट एमबीबीएस चा जो काही 2024 चा आणि 2025 चा कट ऑफ किती होता ते बघणार आहे। तर 2024 चा जो कट ऑफ होता तो 596 मार्क वरती क्लोज झाला होता मागील वर्षी आणि त्यानंतर थोडा ड्रॉप होऊन 124 वरती ड्रॉप होऊन आपल्याला 2025 मध्ये 472 मार्क वरती आपल्याला अलॉटमेंट दिसली होती प्रायव्हेट कॉलेजेस साठी। आता आपण बघणार आहे की गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ प्लस आणि प्रायव्हेट कॉलेजचा 2026 साठी कट ऑफ किती असणार आहे आपण ते बघणार आहे ओपन कॅटेगरी साठी। तर त्याच्यामध्ये एक्सपेक्टेड कट ऑफ किती असणार आहे आपला नीट 2026 साठी। गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी कमीत कमी तुमचे 570 ते 580 प्लस मार्क असणार आहे एमबीबीएस साठी। त्यानंतर प्रायव्हेट एमबीबीएस साठी ओपन कॅटेगरी साठी 510 ते 540 असणार आहे। ओके, तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक क्लिअरली कळालं असेल की एमबीबीएस प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ किती राहणार आहे। संपूर्ण जी काही माहिती आहे ती क्लिअरली मेन्शन केलेली आहे आपण। आणि त्यानंतर आपण बघणार आहे की रँक ट्रेड अनालिसिस बघणार आहे आपण। त्याच्यामध्ये 25 चा आहे 2025 मध्ये जे काही ऑल इंडिया रँक नुसार 686 वरती आपल्याला विद्यार्थी दिसला होता एक नंबरचा। त्यानंतर आता 2026 मध्ये किती असणार, एक्सपेक्टेड किती असणार, 720 पर्यंत विद्यार्थी जाणार आहे। म्हणजे इझी पेपर होता तर कमीत कमी असे 3-4 विद्यार्थी 720 पर्यंत आपल्याला दिसणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी आपल्याला 3 ते 5 विद्यार्थी स्टुडंट मे बी स्कोर 720 पैकी 720 त्यांना पडू शकता असे विद्यार्थी आपल्याला दिसणार आहे। तर तुम्हाला जे चांगले मार्क असतील आणि तुम्ही कन्फ्यूज असाल की पुढे काय करावं काय नाही, कोणत्या फील्ड मध्ये जावं, एमबीबीएस करावं, बीडीएस करावं, बीएमएस करावं की बीएचएमएस करावं, तर तुमच्या मार्क नुसार आणि तुमच्या ऑल इंडिया रँक नुसार आणि एसएमएल नुसार तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतं आणि संपूर्ण जे काही रँक प्रिडिक्शन आहे अनालिसिस करून आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतो। आणि मागील वर्षी 5 वर्षापासून आपण विद्यार्थ्यांना गाईड करत आहोत की आपण काउन्सिलिंग कशी करायची, रजिस्ट्रेशन कसं करायचं, जे काही संपूर्ण काउन्सिलिंगची प्रोसेस असते आपण ती विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट मध्ये व्हॉट्सअप कम्युनिटीद्वारे पोहोचत असतो। तर तुम्ही अजून सुद्धा जर व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन केलं नसेल तर जॉईन करा, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, लिंकवर क्लिक करून जॉईन करा। त्यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो सर्वात मोठा मुद्दा म्हणजे असा की काउन्सिलिंग का जॉईन करावे। तर विद्यार्थी मित्रांनो काउन्सिलिंग जॉईन करायचे फायदे काय असणार आहे, तर त्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना मागील वर्षी जे काही कट ऑफ असतात कॉलेजेसचे ते आपण प्रोव्हाइड करत असतो कॅटेगरी वाईज। त्यानंतर त्याच्यामध्ये जे काही बुकलेट असतं कॉलेजेसचं, कट ऑफ फीस किती असणार, मुलींना शिक्षण फ्री आहे का, एज्युकेशन, संपूर्ण जी काही माहिती असते आपण व्हॉट्सअप कम्युनिटीद्वारे किंवा पेड काउन्सिलिंगच्या ग्रुपमध्ये ऍड केल्याच्या नंतर आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करत असतो। ओके, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल पेड काउन्सिलिंग साठी तर आपला खाली जे नंबर आहे स्क्रीनवरती त्यावरती तुम्हाला डायरेक्ट मेसेज करायचा आहे की आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग। असा मेसेज केल्याच्या नंतर आपल्या टीम कडून तुम्हाला एक फोन येईल, तुमचं कन्फर्मेशन होईल, त्यानंतर तुम्हाला आपल्या पेड काउन्सिलिंगच्या ग्रुपमध्ये जॉईन केलं जाईल। त्यानंतर जे काही येणाऱ्या ऑफिशियल अपडेट असतील सर्वप्रथम तुम्हाला मिळतील आणि तुमची काही काउन्सिलिंग आहे रजिस्ट्रेशन पासून तर कॉलेज सिलेक्शन पर्यंत संपूर्ण मार्गदर्शन आपली टीम करेल। भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।